एकदा रुईया कॉलेजमध्ये मी भाषण देत होतो आणि ते बघितलं शंकर वैद्याने आणि रत्नाकर मतकरी यांनी. त्यांनी सांगितलं की जेव्हा अच्युत ह्याच्यावर तू लिही म्हणून. तेव्हा मला आपण काही केलेलं नाही, आपण कशा केलं. तोपर्यंत मी इतकी पुस्तकं, तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली होती, पुस्तकं गेलेली होती, कंपन्या चालवलेल्या होत्या, पण तरी मला सारखं वाटायचं की आपण का लिहायचं. तर मग त्यांनी सांगितल्यानंतर मग मी ते खरं मी उचल खाल्ली आणि मग मी लिहायला लागलो. सोलापूरला माझं हे झालं, तर सोलापूर म्हटलं की सोलापूरची पण वर्णन अतिशय रंजक आहे, गमतीही त्यातल्या किस्से खूप आहेत. आणि त्यामध्ये मी मग IIT ला गेलो, IIT विषयी खूप आहे, त्यातले गमती जमती सगळं मी. आणि मग मी आदिवासी चळवळीत गेलो, मग मी एक सत्याग्रहामध्ये जेलमध्ये गेलो, 10 दिवस जेलमध्ये होतो. आणि मग तो जेलमधले अनुभव, मग त्यानंतर आदिवासी चळवळीचे अनुभव, आणि मग त्यानंतर वर्षभर मला जॉब नव्हता, मग मी 13 घरं बदलली, मग झोपडपट्टीपासून वेश्यावस्तीपासून सगळीकडे अनुभव सगळे लिहिलेले आहेत. आणि मग मी IIT कसं शिरलो, मग IIT मधनं असं सगळं त्या ठिकाणची वर्णन आणि त्यात मी असं असल्यामुळे लोकांना फक्त नाही तर काय असतं आत्मचरित्र, मी असं केलं, मी तसं केलं, एवढंच फक्त असतं. बरोबर. मला जे जमलं नाही आणि आलं नाही ते मी अगदी मोकळेपणे सांगितलं. म्हणून मुसाफिर लोकांना प्रचंड आवडतं आणि खूप लोकांनी प्रेम केलं.